अपने ऑफिस में, अपने बिजनेस में जाके, अपने घर में रह के पूरा काम करके रात को 9 बजे प्रैक्टिस को आते थे और सिर्फ 2 हफ्ते में उन्होंने परफॉर्मेंस सेट किया हुआ है। तो ये सिर्फ देखने की चीज़ नहीं है, तालियों से उनके स्वागत करने की चीज़ है। और ये दिखाता है कि लास्ट ईयर में वो फर्स्ट टाइमर्स थे, ये टाइम में वो और एक्सपीरियंस हो गए। थर्ड टाइम में आप सोच सकते हैं, आप जस्ट बोल दीजिए इवेंट आने वाला है, परफॉर्मेंस हाजिर हो जाए। ओके, तो उन सभी के लिए थैंक यू। वो सब वॉलंटियर्स हैं और परफॉर्मेंस जो कर रहे हैं उनके लिए, उनके डेडिकेशन के सिवाय ये प्रोग्राम होना मुश्किल ही नहीं, नामुमकिन था। सबको लगता है कि नहीं लगता है? उभे मराठी मंडळ, आपण जो आजचा हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत आहात त्यात मनपूर्वक स्वागत आहे। कार्यक्रम मराठीचा आहे, 2 ओळी फक्त सुरेश भटांच्या मराठीतून की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, येथल्या कळी कळीत लाजते मराठी, येथल्या फुला फुलात गंधते मराठी, येथल्या दरी दरीत गरजते मराठी, येथल्या नदी नदीत वाहते मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी। आणि अशा कवितेने आणि 4 ओळीने मी फक्त आजच्या संध्याकाळची सुरुवात करतो, कारण का पुढचा विषय आहे वुमन एम्पॉवरमेंट। आणि ह्या ज्या तुम्हाला पाठीमागे स्क्रीनवर ज्या प्रेरणादायी स्त्रिया आपल्याला समोर दिसता आहेत, जिनसे हमने प्रेरणा ली है, जिसमें पहला नाम है स्वराज्य जननी जिजामाता, फिर है आती है हिरकणी आनंदी गोपाल जोशी, दिन सावित्रीबाई फुले, गोदावरी परुळेकर और आखिर में आती है हमारी स्वरलता लता मंगेशकर जी। आणि ह्या सगळ्यांचा इनेक्ट होणार आहे गाण्यातून। आणि ही सगळी टीम बघा, एकदा जोरदार टाळ्या ह्या पूर्ण टीमसाठी पुन्हा एकदा। फक्त कार्यक्रम जास्त अधिक वेळ न दवडता, दिस गुंफता गुंफता दिन सोनियाचा आला, काय समुदाय जमला तुझे कौतुक करायला, वाऱ्या सवे येतोय गंध तुझ्याचा आगमनाला, भारले हृदय प्रेमाने क्षण क्षण अधीर झाला, येतील हळुवार पावलांनी लागे हुरहुर मनाला, केवळ चाहूल तुझ्या येण्याची आणि आज सोहळा झाला, आज सोहळा झाला। सुरुवात करूया प्रेरणादायी ह्या स्त्रियांचा गौरव। आपल्या समोर ही पूर्ण टीम घेऊन येते, कारण इतिहास फक्त राजे योद्ध्यांनी घडवलेला नाहीये, तो घडवलाय त्या स्त्रियांनी, ज्यांनी परंपरांना आव्हान दिले, संघर्षांना सामर्थ्यात रूपांतरित केले आणि पिढ्यानपिढ्या प्रेरणा दिली। तर मंडळी, आपण अधिक वेळ न दवडता सादर करूया। मी कार्यक्रमाला वुमन एम्पॉवरमेंट ट्रॅक म्युझिक प्लीज। अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही, घेऊन जाईल आणि गर्दन मारायची। जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय निशंभू छावा, जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे, जिजाऊ तुम्ही नसता तर Bye.
फर्स्ट आहे फर्स्ट. काही अंतरावर First वाकोक्षी ते बेबीला नावाच्या घेऊन बसले छोट्याशा ते गावात धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिरा राहायची. मॅम नेहमीप्रमाणे एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. रायगड छत्रपती शिवाजी महाराजांचा अभियंते किल्ला. त्या रात्री रायगडावर कोजागिरीचा सोहळा रंगला होता. ढोल ताशांचा गजर, दिव्याच्या प्रकाशात उजळलेला किल्ला आणि उत्सवाचा आनंद. तो सोहळा पाहण्यात हिरा इतकी गुंगली होती. कधी सूर्य मावळला आणि किल्ल्याचे दरवाजे बंद झाले तिला कळलंच नाही. तिला अचानक आठवलं, खाली गावात तिचे लहान बाळ एकटं आहे, भुकेला आहे, आईची वाट पाहत असेल. रात्र गडद होत चालली होती. समोर उभा होता रायगडाचा भयंकर उंच कडा, जिथून खाली उतरणं म्हणजे मृत्यूला आमंत्रणच. क्षणभर हिरकणी त्या कड्याकडे पाहते आणि ठामपणे म्हणते, कड्याची भीती नाही, भीती आहे माझ्या लेकराच्या अश्रूंची. त्या मातृत्वाच्या शक्तीने त्या अंधारा रात्री तो उंच कडा उतरायला सुरुवात करते. दगड, काटे, जखमा सगळ्यांवर मात करत एक आई आपल्या बाळापर्यंत पोचते. जेव्हा ही घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर पोचली तेव्हा त्या धैर्यवान आईच्या सन्मानार्थ या कड्याला नाव देण्यात आलं हिरकणी बुरुज. कारण इतिहास सांगतो, आईच्या प्रेमापुढे अशक्य असं काहीच नसतं. गोदावरी करवलकर महाराष्ट्र की एक साहसी समाज सेविका थी, जिन्होंने अपना जीवन आदिवासी और गरीबों के अधिकारों के लिए समर्पित किया. उन्होंने वारली आदिवासी आंदोलन का नेतृत्व करते हुए शोषण और अन्याय के खिलाफ लोगों को संगठित किया और उनके अधिकारों के लिए संघर्ष किया. उनका जीवन इस बात का उदाहरण है कि सच्ची महानता दूसरों के न्याय और सम्मान के लिए लड़ने में होती है. गोदावरी जी न्याय और समानता की एक प्रेरणा है.
नाचे तो आणि ढोले वाजे थोर त्याचा ढोले वाजे तो हे पुण्यवरच्या चांदण्यात गच्चा नाचे तो ढोल वाजे थोर त्याचा ढोले वाजे तो हे ढगोबाच्या घोंगडीत चांद साजतो अन पुण्यवरच्या चांदण्यात गच्चा नाचतो थोडं यांना पाठी घ्या ना, काहीच नाही येते कोपरा, काहीच नाही येते मला. तुझा त्याग आई, तुझी ती लढाई स्वाभिमानी हक्कासाठी, तुझी ही अंगाई गाती दिशा दाही, क्रांती सूर्य तुझी या पाठी, तुझे लला सवार नाही थांबली, जुगारुनी रूढी पुढेच चालली, समानतेचा ध्यास घेतला उडी, सुधारण्या समाज भिडेकली, ज्ञान ज्योती तुझ्यामुळे तुलाच जीवन समर्पिले. सावित्री आई बाईने शिकवून करायचंय काय? आणि पुष्टीकारा म्हणाव बायकांची लायकी होण्याच्या आई. सावित्री सुसाट मन पाखरू आस डोळ्यात लागे चाहूल उचलू पाऊल तू पण मी पण साऱ्या आपण रुजून येऊ ग होऊन बिजबाई नव्या जन्माची नवीन नवलाई तू ये ग ये ग ये बाई तू ये ग ये बाई तू ये ग ये बाई तू ये बाई गाऊ आकाशाची आई ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई सोड सोड घराची वेस नेस नभाची साडी नेस सोड सोड घराची वेस नेस नभाची साडी नेस घे तुझा तुला अवकाश घे मुक्त मोकळा श्वास तुझी कहाणी तुझं उभी तू बघणाई या विशाल गगनावरती तू निळ्या नभाची शाई तू निळ्या नभाची शाई तू ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई ये ग ये बाई 19वीं सदी का भारत, जब लड़कियों को शिक्षा भी दुर्लभ थी, ऐसे समय में महाराष्ट्र की एक बालिका आनंदी गोपाल जोशी ने इतिहास रचने का साहस किया. सिर्फ 9 वर्ष की उम्र में उनका विवाह हुआ और कम उम्र में अपना शिशु को खोने का दर्द उन्हें जीवन भर के लिए बदल गया. उसी पीड़ा ने उनके मन में एक संकल्प जगाया, भारत की महिलाओं के लिए डॉक्टर बनना. समाज की आलोचनाएं, कठिन परिस्थितियां और लंबी यात्रा के बावजूद उन्होंने हार नहीं मानी. वह पढ़ाई के लिए अमेरिका गए और 1886 में चिकित्सा की डिग्री प्राप्त कर भारत की पहली महिला डॉक्टर में से एक बने. उनकी उपलब्धि केवल व्यक्तिगत सफलता नहीं थी,
बल्कि भारतीय महिलाओं के लिए शिक्षा और चिकित्सा के क्षेत्र में एक नई राह खोलने वाली प्रेरणा थे। आज भी डॉक्टर आनंदी गोपाल जोशी का जीवन हमें यह सिखाता है कि दृढ़ संकल्प और साहस से असंभव भी संभव बनाया जा सकता है। विसवची पारू मिसली को नवा सारा विसवची पारू मिसली को नवा सारा जाऊ चल को पंधरा लाख पार दर्याचे गेला जाऊ चल को 15 लाख पार दर्याचे गेला कि संगीत दुनिया में एक ऐसा नाम है जिसकी आवाज़ सदियों तक गूंजती रहेगी, लता मंगेशकर, अपनी लता दीदी। 1929 में इंदौर में जन्मी लता दीदी ने बहुत छोटी उम्र में एक संगीत की दुनिया में कदम रखा। पिता के निधन के बाद परिवार की जिम्मेदारी उनके कंधों पर आ गई। संघर्षों के बीच उन्होंने अपने सपने को आगे बढ़ाया। अपनी मधुर और अलौकिक आवाज़ से उन्होंने हिंदी, मराठी और कई भारतीय भाषा में हजारों अमर गीत गाए। आज भी वो हर दिल में बसते हैं। इसी अद्भुत गायन के कारण उन्हें प्यार से भारत की कोकिला कहा गया। संगीत के क्षेत्र में उनके अतुलनीय योगदान के लिए उन्हें भारत रत्न, पद्म भूषण, पद्म विभूषण जैसे देश के सर्वोच्च सम्मानों से सम्मानित किया गया। लता दीदी केवल एक महान गायिका नहीं थी, बल्कि भारत की आत्मा में गूंजती अमर स्वर कोकिला थी।
आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी विठ्ठलान भावधून वर्षते मराठी लेखना पिका म्हणून ढोलते मराठी विठ्ठलान जन्मधून वाहते मराठी विठ्ठला चराचरात राहते मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो बरेच धन्य ऐकतो मराठी ऑडियन्स येते बघा. लिखा गया है जैसे आपने देखा स्वराज्य जननी जिजामाता हिरकणी जी डॉक्टर आनंदी गोपाल जोशी लता मंगेशकर जी सावित्रीबाई फुले और गोदावरी परोड़ेकर ऐसी महान नारियां इनसे हमारा राज्य दोन वेळा आठवल्या की ज्ञान ज्योती देव त्या ठेवा जिथे अज्ञान आहे उजळू द्या अंधारलेली वाट जी वैरीण आहे हा ज्ञानाचा प्रकाश जो घरोघरी पोहोचवला आपण शिकून मोठे झालो शिकून सवरलो आज ह्या सगळ्या ज्या प्रेरणादायी स्त्रिया आहेत त्यांच्या पुण्याईनेच जिजाबाई असू द्यात जिजाबाईंबद्दल तर काय सांगायचं राजनीतिक उथल पुथल और अनिश्चितता के समय एक माँ ने चुपचाप में आए मेरे कृष्ण मुरारी लता जी के लिए प्रेम धवन जी गीतकार प्रेम धवन जी जो लिखते हैं सीने में सुलगते हैं अरमान जब उन्हें पता चला कि लता दीदी को भारत रत्न पुरस्कार से सम्मानित किया जाने वाला है तब उन्होंने जब वो अस्पताल में थे अस्पताल में होते हुए भी अपनी बीमारी के बावजूद उन्होंने लता दीदी के ऊपर कुछ पंक्तियां लिखी कि कल रात सपने में आए मेरे कृष्ण मुरारी पाँव पकड़ मैंने पूछा हे गिरधारी कहा था तुमने
हर युग में आओगे कष्ट मिटाने। कहा था तुमने हर युग में आओगे कष्ट मिटाने। इस युग में ना आए क्या भूले वचन पुराने। इस युग में ना आए क्या भूले वचन पुराने। बोले वचन नहीं भूला ना भूला पीड़ पर आई। मैंने अपने बदले अपनी बंसी है भिजवाई। वो बंसी जो 7 सुरों की मधुर तान सुनाए। रस बरसाए दिल का दर्द दुख मिटाए। एक बार जो सुन ले जाए वो मतवारा। एक बार जो सुन ले हो जाए वो मतवारा। उसकी धुन पर भारत क्या झूम रहा जग सारा। उसकी धुन पर भारत क्या झूम रहा जग सारा। मैंने पूछा भगवंत उस बंसी का कोई पता है। मैंने पूछा भगवंत उस बंसी का कोई पता है। हंसकर बोले भगवंत अरे वो भारत रत्न लता है। वो भारत रत्न लता है। एक बार जोरदार तालियां हमारी आता ही डॉक्टर आहेत आपलं नाव सांगतात मॅडम। सगळ्यांनी जरा इकडे लक्ष द्या। ज्यांनी आता इथे कला सादर केली तुमच्याविषयी ते सांगणार आहेत। सगळ्यांनी शांतता ठेवा थोडीशी शांतता। हा या ताई थोडे पुढे एकदा जोरदार टाळ्या पहिले ह्या ताईंसाठी जोरदार टाळ्या। मी डॉक्टर लतिका बोंडे प्रोफेसर मॅथमॅटिक्स सिद्धार्थ कॉलेज रिटायर्ड आहे आता। माझी मुलगी होती या डान्समध्ये तर ही कल्पना मला अतिशय आवडली आहे आणि हा जो कन्सेप्ट घेतला आहे जिजामाता सावित्रीबाई लता मंगेशकर हिरकणी अतिशय अप्रतिम आहे आणि त्याप्रमाणे ज्यांनी पण हे बसवलं आहे मेहनत तर सगळ्यांनी केली आहे पण ज्यांनी हे बसवलं आहे त्यांचे पण खूप म्हणजे काय कल्पना अफलातून कल्पना आहे। खूपच सुंदर अतिशय सुंदर सगळ्यांनी मेहनतही फारच केलेली आहे कल्पना तर अतिशय सुंदर। धन्यवाद ताई मनापासून धन्यवाद। और कोई 2 महिन्यापूर्वी मला आलो की इकडच्या मराठी लोकांचा उत्साह बघून मन प्रफुल्लित झालं। माझ्या बायकोने पाठ घेतला तर जिजाबाई केली होती। मी पहिल्यांदाच बायकोला असं पाठ घेतलेला बघितलं मला खूप आनंद झाला। थँक्यू क्या बात है जोरदार टाळ्या। राहुलजी काय सांगाल? एवढंच म्हणायचं की तुमच्या सोसायटीमध्ये असं असतं ना तर मला अजून काहीतरी नवीन करावंसं वाटतं आणि मी आतापर्यंत मला फक्त 15 दिवस मिळाले आणि यांनी इमिडिएटली मी उशीर राहायचो क्लास सुटल्यावर 10-15 असले तरी हे स्वतः प्रॅक्टिस करत असायचे तर 11:30 सगळे म्हणायचे ना आता आम्हाला प्रॅक्टिस करायची आहे। असा जो जोश असेल ना तर तो कार्यक्रम 100% चांगला होतो आणि तुम्ही आता त्याचा रिझल्ट बघितला आहे आणि 15 दिवसामध्ये एवढं करणं खूप कठीण आहे पण यांनी जी मेहनत घेतली स्वतः पण त्यांनी मेहनत घेतली। एकदा जोरदार टाळ्या महिला वर्गासाठी। फक्त 2 ओळी की वो हर किरदार के लिए तैयार है। वो हर किरदार के लिए तैयार है उसका सिर्फ स्त्री होना काफी है। दाखवून दिलेलं आहे। थैंक यू सो मच। लोग चांद पर जाने की तमन्ना रखते हैं मगर पड़ोसी से कांटेक्ट नहीं रखते हैं। आज मंदिर बड़े और मन छोटे हो गए और उस टाइम में अगर ऐसे प्रोग्राम होते रहे सोसाइटी के हर एक मेंबर को कनेक्ट करते रहे तो ऑक्सीजन मिल रहा है। सारे मेंबर्स ऑफ द फैमिली सारे मेंबर्स ऑफ द एटनिया ये सब ऑक्सीजन फुल ऑफ ऑक्सीजन प्रोग्राम्स चल रहे हैं। लास्ट में कहना चाहती हूँ दिए ना हो तो परवाने जलते हैं। दिए ना हो तो परवाने जलते हैं। समा ना हो तो दीवाने जलते हैं। पर ऐसे प्रोग्राम हो मुलुंड के एटनिया में तो सारा जमाना चलता है। सारा जमाना चलता है। थैंक यू सो मच फॉर द
आपल्यासमोर येणार आहे आणि गुढीपाडव्याबद्दल तिला आपल्याला काही सांगायचं आहे. आपण जरूर ऐकूया. फक्त आल्या आल्या त्यांना एकदा जोरदार टाळ्या द्या, त्यांना चीरअप करा, कारण का त्यांना तुमची दाद हवी आहे. या चिमुकल्यानं या, जोरदार टाळ्या. किती गोड. नमस्कार उबराय मंडळी. गुढीपाडवा हा नवीन सुरुवातीचा उत्सव आहे. गुढी म्हणजे बांबू वर उभारलेला विजयध्वज आणि पाडवा म्हणजे चंद्रवर्षातील पहिला दिवस. या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते. हा सण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र. गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र. औचित्य साधून श्रीयुत राहुलजी थोडेसे कार्यक्रमाचे सोपस्कार असतात जे करायचे असतात. राहुलजी, जी आपण ह्यांच्यावर मेहनत घेतली, या तमाम स्त्रियांना उभे राहायच्या आपण तयार केलं, इथपर्यंत आणलं, त्यांची भीती चिपून त्यांना नृत्य करायला लावलं. त्यांच्याबद्दल एक छोटीशी त्यांना आपलं कौतुक करायचं आणि थोडासा सत्कार करायचा. मी गणेश सरांना विनंती करेन. अभी ये राहुल सर अभी हमारे ही हो गए ओबेरॉय इटर्निया के. हम उनको ऐसे में 1-2 दिन पहले ही फ़ोन करते हैं, इवेंट होने वाला, आ जाइए सर. और सर अपना सब शेड्यूल चेंज करके आ जाते हैं. थैंक यू सर. और सभी फीमेल्स ग्रुप को भी उन्होंने बहुत अच्छा किया, तो उनके लिए भी तालियां. बहुत अच्छा ट्राई किया. हॅलो एव्हरीवन. आय वॉन्ट टू स्पेशली थँक मला श्रद्धा आणि सर या दोघांचेही आभार मानायचे आहेत. Exceptionally efforts are taken by Shraddha, Sir, Sampada and many more. I cannot take names of all 45 females, but thank you sir and thank you Shraddha. अच्छा सबको थैंक यू हो गए, पर वो 45 गर्ल्स को थैंक यू कौन बोलेगा जिन्होंने टाइम निकाला है रात को आके 9 से 10:30 नॉन स्टॉप प्रैक्टिस किया है. तो थैंक यू सो मच वो सारे 45 गर्ल्स and those who couldn't join, maybe next year is there, please do join us. Thank you so much और happy Gudi Padwa सबको. आणि शिवकथा ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवली जातील. शिवरायांनी जेव्हा सगळे मावळे तयार केले आणि जेव्हा गड काबीज केले आणि मोगलांची लढा दिला, तेव्हा त्यांच्यावर विजय मिळवताना त्यांनी जी काय अंग मेहनत करून घेतलेली आपल्या मावळ्यांकडून, त्यांना जे काय प्रत्यक्षिक दिलेलं आहे, सैनिकी शिक्षण असतं आणि मग त्यांना त्यात गनिम आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचं हा तरुण मुलगा आहे बघा, दुर्वेश. येस, हा दुर्वेश आहे बघा. ह्याने ह्या मुलांकडून सगळ्याकडून करून घेतलेलं आहे आणि मग कालांतराने पुढचा एपिसोड असेल शिवकथा. 2 मिनिटासाठी सांगतो. ओके, मी याला 22 वर्षाचा म्हणत होतो, पण हा 16 वर्षाचा आहे. तर ह्याने 3-4 वर्षापूर्वीच ह्याने ही कला शिकलेली आहे आणि ह्याला त्याचं सर्टिफिकेट पण मिळालं आहे. आणि अवघ्या 16 वर्षांनी, हा 11वी त्या कॉलेजला जातो, तरी पण हा ह्याच्या मुलांबरोबर आलेला आहे. तो इनका भव्य स्वागत कीजिए. 16 साल का बच्चा है, बच्चा तो नहीं कर सकते, उनको पूरा कला मालूम है और वो अपने टीम के साथ आया हुआ है. दुर्वेश. धर्मासाठी झुंजावे, झुंजून अवघ्यासी मारावे.
मारिता मारिता घ्यावे राज्य आपले देशद्रोही जितके कुत्ते मारो निघालावे परिते देवदास पावती फत्ते विदर्ती संशयो नाही देवमस्तकी धरावा अवगाहळ कल्लोळ करावा मुलक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की वंदे ओम नमः पार्वती पते हर 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 हर। अभी हम लोगों ने ऐसे सुना होगा कि शिवाजी महाराज के जो मावळे रहते हैं उनमें इतनी ताकत आती है, तो ये ताकत कैसे आती है, ही ताकद कशी येते, तो वेगवेगळ्या व्यायाम प्रकारातून येते। आपल्याला काही साधेच व्यायाम प्रकार माहिती है, जिम में कोई जाने असेल, कोई जिम में अगर जाते हुए रहेंगे तो हमें बेसिक्स ऐसे कोई सिटअप्स पता है, पुशअप्स पता है, पर हमारे भारतीय संस्कृति में बहुत अलग अलग प्रकार के ऋग्वेद का जो यजुर्वेद का जो उपवेद है धनुर्वेद, उसमें अलग अलग प्रकार के व्यायामों के प्रकार दिखाए गए। वही अभी व्यायाम हम लोग इधर करके दिखाए। ठीक है। इसमें हमारे पूर्ण शरीर का व्यायाम होता है। शरीर को एक प्रकार से लवचिकता इससे प्राप्त होती है। दंड में बाहू में हमारे ताकत आती है। आपण आता चंद्रनमस्कार पाहणार आहोत। जसं सूर्यनमस्कार, भूमी नमस्कार आपण पाहिला त्याप्रमाणे हा चंद्र नमस्कार आहे। सज्ज पार्श्वदंड। याचा पहिला जो आपण वृश्चिक दंड
दंड बघितला, भिंती जशी नांदी मारतो त्याप्रमाणे तो नांदी मारण्याचा दंड आहे. हा पार्श्वदंड. आता हनुमान दंड होईल. हनुमंतासारखं बळ येण्यासाठी हा दंड वापरला जाणार आहे. त्याच्यामध्ये आपल्या हातामध्ये, पायामध्ये, मांड्यांमध्ये खूप ताकद येते. शिवदंड. जसा सिंह आपल्या शिकारावर झडप घालतो त्याप्रमाणे हा दंड आहे. पलट दंड. चक्रदंड. यात आपला पाय चक्राप्रमाणे फिरवायचा असतो. चक्रदंड द्वितीय अभ्यास. खाली पे फारने पे कोणी संशय ठीक खडी वारे शिवा.
संगरात जय रे दानव ठेचाया माराया आम्हाला बळगे आई अंबे जगदंबे तारी संगरात जय रे दानव ठेचाया माराया आम्हाला बळगे रायगडाची जगदंबाई आज तुला आळवी लेख सुनाची अखेरची तू आज आज मावली समजा मुक्त कराया निर्दाळून खळगे अंबाबाई निर्दाळून खळगे अंबाबाई निर्दाळून खळगे मराठ देशी धर्म बुडवती राक्षस भर दिवसा आम्हा आहे आई आता तुझाच भरवसा मराठ देशी धर्म बुडवती राक्षस भर दिवसा त्या बुडवाया आणि दुर्वाया साठ हाती बळगे त्या बुडवाया साठ हाती बळगे अंबाबाई संगरी चौक रंगला रगाता सुदाचा तुझ्या समोरी बोकड कापो 32 दाताचा युद्ध संगरी चौक रंगला रगाता सुदाचा तुझ्या समोरी बोकड कापू 32 दाताचा पाणी आणि तलवारीचा सांभाळ कडकडू दे अंबाबाई पाणी आणि तलवारीचा सांभाळ कडकडू दे अंबाबाई निर्दाळून खळगे 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 अगधावळाई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला अगधावळाई ठाई ठाई दैत्य मातला अन संपू देत काळ दुष्ट बंधनातला हातात शिवळ तू हातात आई घे बळकेच आज संबळाला आणि अंबाबाई गोंधळाला गे आणि अंबाबाई गोंधळाला गे तुळजाबाई गोंधळाला गे आणि काळूबाई गोंधळाला गे
क्या करते हो सर? नमस्कार, मैं दुर्वेश विलास काटे 11th में हूँ। रुया महाविद्यालय जो है हमारा माटुंगा में, उधर सीखता हूँ। ठीक है, हमारे बाकी के जो ग्रुप के मेंबर्स हैं उनका भी एक बार परिचय। मेरा नाम अवनीश तुषार काटे, मी आत्ता 7वीमध्ये आहे, माझं वय 13 वर्ष. नमस्कार, माझं नाव नैतिक चंद्रकांत पाटील, मी आता 8वीत आहे, वय 14 वर्ष, सह्याद्री विद्या मंदिर. नमस्कार, मैं हिंदवी प्रमोद काटे, मैं 10वीं में हूँ और मैं सव्यसाची गुरुकुल में सीखती हूँ. अभी 10th में है, एग्ज़ाम अभी हुई हाल ही में, और वो सब संभाल के इसने इसकी भी प्रैक्टिस की है और उसी साथ साथ 10th की एग्ज़ाम भी दिया अभी हिंदवी काटे. और एक बता दीजिए, हम लोग अभी सब लोग स्कूल में सीखते बराबर है, तो इसने ऐसा संकल्प लिखा है, बाबा ये जो मैकॉले शिक्षा पद्धति है हमारी, जो मैकॉले मतलब ब्रिटिश लोग जब आए और उन्होंने ये स्कूल वगैरह का ये हमारे जो डाला बीज बोया, उससे पहले हमारे इधर गुरुकुल व्यवस्था थी. तो इसने ऐसे बोला कि मैकॉले पद्धति को मैं सीखूंगी नहीं, और अभी वो गुरुकुल में सीख रही है कोल्हापुर में. मतलब माँ पिताजी तो हमारे 1 साल मतलब 5-10 मिनट के लिए गायब हो जाए, हमसे दूर हो जाए तो बहुत तकलीफ होती. अभी 2 साल इसको हो गया और 6 साल पूरा अभ्यासक्रम इसका ही, पूरा दिन भर इसका अभ्यासक्रम करने के लिए गुरुकुल में शिकली. या लाठी, ही लाठी जी असते ती आपण जी चालू की कानापर्यंत पाहिजे. ये लाठी जो रहती है वो हमारे कान तक रहनी चाहिए. लाठी तो हमें पता है, साधारण हमारे इधर अगर कुछ भी शस्त्र घर में नहीं रख सकते तो एक शस्त्र मात्र रख सकते, वो मतलब दंड. ये दंड है, ये दंड को इधर अगर डायरेक्ट मारे तो इतना जोर से लगेगा नहीं. फिर इसके ऊपर अगर हमने एक औलाद का आयरन का अगर एक नुकीला हिस्सा रख दिया, एक टोकेरी वस्तू आपण ठेवली, त्याला भाला म्हणून असं म्हटलं जातं. हे भाले जे असतात ते 3 प्रकारचे भाले असतात, 3 तरह के भाले रहते हैं. एक मतलब पदकुंत. पदकुंत मतलब क्या, जो चलने वाली जो आदमी रहती है उसे चलाने वाले को पदकुंत के भाले कहते हैं. अलग रहता है अश्वकुंत. अश्वकुंत मतलब अश्व मतलब घोड़ा, घोड़े के ऊपर से जो चलाए जाते हैं वो अश्वकुंत. और सबसे बड़ा लंबा जो रहता है पूरा लोहे का रहता है वो गजकुंत रहता है. गजकुंत मतलब क्या, उसकी हाइट भी बड़ी रहती है. अगर हाथी से हम लोग मारेंगे तो हाइट भी ज़्यादा रहेगी, तो उसलिए गजकुंत. ऐसे 3 प्रकार के कुंत मतलब भाला रहते हैं. कुंत ये संस्कृत वर्ड है. फिर ये परशु. परशुराम पता है सबको? हाँ, तो परशुराम जी का जो शस्त्र है वो ये परशु. ये तलवार है हमारी, या फिर शमशेर इसको बोला जाता है. अलग अलग प्रकार की तलवार रहती है. एक तलवार की अगर एक विशेषता अगर बताई जाए, जो हमारे मराठी थे, जो इधर हमारे मराठी थे, उनकी हाइट बहुत कम थी. और उधर पर्शियन जो भी आक्रामक आए हमारे ईरान से, वापिस जो भी ऊपर से आक्रामक आए, उनकी हाइट बहुत बड़ी थी. ऐसे बड़े बड़े आदमी थे और हमारे मराठी बहुत छोटे उनके सामने. ऐसे ही चूहे बोलते थे, मतलब बहुत छोटे थे, बहुत ही छोटे थे. तो भी क्या करे, हमारे जो लोक थे, आपले जे लोक होती त्यांना जी मारायला जायची तेवढं ते लोक आपल्याला कापून टाकायचे. मग त्यावेळेला मराठ्यांनी 2 शस्त्रांचं काय केलं की एक नवीन 2 शस्त्र शोधून काढली. त्यातलं एक शस्त्र म्हणजे मराठा धोप. शिवाजी महाराजांचे जे डाव्या बघितलं ते धोप असते नाही, सरळ तलवार असतात. तर ही तलवार ती वक्र तलवार आहे, चंद्राकृती आहे, जी शिवाजी महाराजांची आवडती आहे. शिवाजी महाराजांनी बनवली मराठा धोप. डायरेक्ट सरळ असायची, कमरेपर्यंत उंची असायची त्याची, म्हणजे लांबच्या लांब लोक जवळ यायच्या अगोदर, म्हणजे आता त्यांची उंची नाही, आपला जे शस्त्र आहेत त्यांच्यापर्यंत लवकर पोचायचं. ये ढाल वेगवेगळ्या प्रकारचे ढाल अलग अलग इससे बनाई जाती है. ही आता पोलादाची ढाल है. दूसरी ढाल गेंडा जो असतो, गेंडा राइनोसॉर, उसके चमड़े से बनाई जाती है. फिर हाथी के चमड़े से बनाई जाती है. जो भैंस रहती है उसके चमड़े से भी ढाल बनाई जाती है. और यह पट्टा, जो 2 शस्त्र मैंने बोला, एक मतलब जो था मराठी धोप और दूसरा था ये पट्टा. पट्टा आप लोगों ने अभी देखा होगा कि बहुत लोग बोलते हैं ऐसे हिलता डुलता रहता है, पर जो रियल वाला जो पट्टा था ये भी रियल है, पर रियल वाला पट्टा था वैसे हिलता नहीं था. जो आपला खरा जो पट्टा आहे तो तलवारीसारखा पूर्ण कडक असायचा. पूर्ण कडक, 2 बाजूने दुधारी असतं, म्हणजे इथूनही धार आणि इथूनही धार. आणि मग पूर्ण पट्टा तसा कडक, आणि फक्त त्याची जीभ जी असते म्हणजे एवढा भाग, तो भाग फक्त लवचिक असायचा. हा पट्टा मराठ्याचं शस्त्र आहे. आता आपण ऐकतो दांडपट्टा म्हणजे काय, तर दांडपट्टा नाव खूप असतं. अरे दांडपट्टा चालवलं, मग दांडपट्टा म्हणजे काय, तर मी एक प्रकार करून दाखवला.
एकाचा तुझा दंड आणि दुसरा होता पट्टा. पण दंड आणि पट्टा जेव्हा एकत्र आलो होतो तेव्हा तो दंड पट्टा म्हणजे दान पट्टा. ठीक आहे. असे वेगवेगळे शस्त्र असतात, शस्त्रांविषयीचे काही आख्यायिका असतात, त्याबद्दल मी ते सांगायचं मला आवडेल. तर सर्वात पहिला आपण ऐकतो विश्वास नांगरे पाटील माहिती आहेत. येस, विश्वास नांगरे पाटील सर्वांनी ज्ञात हो. तर त्यांचं एक वाक्य खूपमध्ये असं इंस्टाग्राम सोशल वगैरे खूपच असं पसरले. त्यांचं होतं येसाची कंक इतके किलोची तलवार वापरतात, 65 किलोची तलवार हे वापरतात. आता मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो, 65 किलो वजन कोणाचं असेल ते 65 50च्या मध्ये हात वरती करा. 65 65 50 खरं काय एवढं हे नाही आहे. ठीक आहे. आता इकडे आता ज्यांचा आपण एक विचार करूया, 65 म्हणजे या एवढं माणसाचं वजन झालं, एवढ्या माणसाला अंगावरती घेऊन एवढं युद्ध करणं शक्य आहे का हो? मुळातच नाही. बाजी प्रभूंनी जी घोडकिंड आपली जी लढवलेली ती किती तास? 3 प्रहर लढवलेली. अरे 3 प्रहर म्हणजे काय? 3 प्रहर म्हणजे 3 तास नाही. 3 प्रहर, एक प्रहर हा 3 तासाचा असतो. मग 3 तास म्हणजे काय 3 किती होतात? 9 तास. 9 तास 65 किलोच्या माणसासारखं एवढं वजन घेऊन युद्ध करणं शक्य आहे का? नाही. लॉजिकली केलं तर नाही. मग असं आहे का की अशी बाबा प्रकारची शस्त्रच नव्हती? तर नाही, शस्त्र होती. मग ती कशासाठी होती? तुम्हाला बाबा ही बघा ही तलवारी 65 किलो होती. ती तशा प्रकारची तलवारी या मानाची तलवारी होती. म्हणजे समजा काहीतरी मी कर्तबगारपणा केला, कोणतरी युद्ध जिंकलं तर ती मला तलवार भेट म्हणून दिली जायची. ठीक आहे. आणि अजून एका प्रकारची असायची म्हणजे देवाच्या वेळेला आपण पूजेसाठी ठेवायचो. बकरा म्हैस वगैरे कापलं जरा जड जास्त तलवार लागायचं, तर ते देवीला जेव्हा आपण काही नवस द्यायचं तेव्हा त्या प्रकारची तलवारी वापरली जायची. आता पण पुढच्या भागाकडे वळू. इतर शस्त्रांची माहिती काय केलं आम्ही जे केलं जे मर्दानी कला जी शिवाजी महाराजांच्या काळापासून जी कला चालू होत आलेली आहे. शिवाजी महाराजांची पहिलेही वापरली, पण मुळात हे अशा प्रकारची शस्त्र तर होती, पण त्यांची चालवण्याचा प्रकार तर तो शिवाजी महाराजांचा जरा वेगळा होता. कारण की त्यांचं मुळातच त्यांनी कधी उघड्या मैदानावरती जास्त युद्ध केली नव्हती, कमी संख्या होती त्यांच्याकडे. तर मग तो जो प्रकार ज्या शस्त्रांनी ती म्हणजे ही सगळी शस्त्र भारत जेव्हा पूर्ण जे मुघलांच्या ह्याच्याने झालेला पूर्ण ग्रासित होता. आणि तेव्हा एक आता पूर्ण भारतामध्ये कोणीच असं नव्हतं मी उठेल आणि मी यांच्याविरुद्ध उठाव करेन असं कोणीही नव्हतं. मग तेव्हा या सह्याद्रीच्या कुशीमध्ये असा एक मुलगा जन्माला आला. मग त्याला अशी इच्छा झाली, अरे बाबा एवढं सगळं आपण मुलांनी जगतोय, आपल्याला काय आपलं स्वाभिमान आहे की? शिवाजी महाराजांचं पहिलंच बघायला गेला तर त्यांचे जे बाबा होते शहाजीराजे, त्यांच्याकडे मुळात सरदारकी होती, सुभेदार होते. त्यांना काय करायचं होतं शिवाजी महाराजांना? कोणासाठी केलं ते सर्व? आपल्यासाठी केलं. तर त्या शिवाजी महाराजांची मी एक गोष्ट सांगतो. आता शिवाजी महाराजांनी लहानपणापासून म्हणजे 16व्या वर्षात माझं जे वय होतं, आता मग कोणा वाटलं तरी 16 वर्षाचा मुलगा एवढं काम करतो बाबा, याने हे केलं ऑर्गनाईज केलं. मी ते एक छोटा कार्यक्रम ऑर्गनाईज केला. शिवाजी महाराजांनी पूर्ण स्वराज्य ऑर्गनाईज केलं. 16व्या वर्षी पहिले शपथ घेतलेली. ठीक आहे. तर ह्या शिवाजी महाराजांची जी पूर्ण जे बालपणापासून सुरू होतं म्हणजे शिवाजी महाराजांचं जे सुरू होतं लहानपणापासून त्यांनी अफजलखानाची बोटं छाटली असू दे, परत शाहिस्तेखानाची बोटं छाटली असू दे, अफजलखानाच्या मोठा बाहेर काढलेला असू दे, या सर्वांमुळे शिवाजी महाराजांचं नाव तंजावर ते पेशावर सिंधू नदीच्या ऐल्या तीरापासून ते गंगा पहिल्या तीरापासून तसं वेगवेगळ्या ठिकाणी गाजत. आणि त्यामुळेच घडलेली एक छोटीशी गोष्ट म्हणजे ही अशी, एक लहान मुलगा असतो, साधा असा 11-12 वर्षाचा मुलगा असेल तो जेवायला बसलेला असतो आणि त्याला असं समजतं अरे आपल्या जेवणात तर मीठ कमी आहे. तुझ्या वहिनीला हाक मारतो, वहिनी मला मीठ दे का? आवाज ऐकू येतो पडते का? वहिनी मला मीठ दे का? वहिनी म्हणजे त्याला अरे तुझी मीठ कमवायची अवकाश नाही, तुझ्याकडे मीठ मागतोस, जा नीट चालू पड तू. त्याला तो राग बोलतो अरे वहिनीने आपलं हे केलं तर काय करायचं? त्याला तो राग तो डायरेक्ट निघतो इथून. आता बोलायचं काय निघालो घरातून, कामधंदा काही पाहिजे, पोटासाठी काहीतरी पाहिजे. मग काय करायचं? त्याच्या घरातले जे पण असतात काका असतील, वडील असतील, भाऊ असतील, ते सर्व जे लोक असतात ना ते गायकीचं काम करायचे. म्हणजे काय ते वेगवेगळे सरदार वगैरे असतील त्यांच्यावरती, राजे असायचे त्यांच्यावरती गाणं बनवायचे, गीतं बनवायचे आणि ते गाऊ टाकून त्यांना काहीतरी पैसे मिळायचे, त्यामध्ये मानधन द्यायचे, मोबदला द्यायचे. त्या मुलाकडे पण अशीच कला असते. तर ती कला सादर करायला तो औरंगजेबाकडे जातो. तेव्हाचा जो मोठा सरदार तो औरंगजेबाकडे जातो आणि औरंगजेबाला जाताना असं ते पूर्ण भरलेलं असतं, पूर्ण त्यांच्या राजवाडा भरलेला असतो औरंगजेबाचा. आणि तेव्हाच औरंगजेब एक ऐलान करतो, तुम्ही सर्व लोक माझी स्तुती खूप करता पण कोणी माझी निंदा करू शकेल का? पूर्ण दरबारात शांतता येते. कोणाला समजत नाही, सर्वांना माहिती असते अरे औरंगजेब आत्ता म्हणतोय तर आपण जर याची निंदा केली तर काय करेल? आपल्याला मारून टाकेल. मग त्याला तेच समजतं, सर्व दरबार जो शांत असतो पण एक जो लहान जो मुलगा असतो त्या हात वरती येतो, बाबा मी करेन. आणि तोच जो मुलगा जो घरातून पळून आलेला असतो ना तो हा मुलगा असतो.
तो मुलगा म्हणतो बाबा मी तुमची निंदा करेन पण तुम्ही मला मृत्यूदंडाची शिक्षा देणार नाही, हा पहिला मला वचन द्या. ठीक आहे, औरंगजेब असं बोलतो की नाही ठीक आहे मी नाही देऊ शकत, पण तरी पण त्याला ऐकायचं असतं बाबा काय करतात काय निंदा आपल्यामध्ये. बोलतो ठीक आहे बाबा करायला सुरू कर. तू घाबरत सुरू करतो. त्यामुळे तू त्याला खूप शिव्या घालतो, तू तुझ्या बापाला मारलंस, भावाला मारलं, असं केलं. तू खूप मूर्ख आहे. आणि असं बोलता शिव्या देतच असतो. तेवढ्यात औरंगजेबाच्या महाराज तलवार निघाली त्याच्या गळ्यावरती येते. आता तो मुलगा उडवणार, इतक्यात त्याचे जे बाकीचे जे लोक जमलेले असतात ते बोलतात बाबा तुम्ही याला वचन दिलेलं आहे, तुम्ही राजा तुम्ही वचनाचं पालन केलं पाहिजे, म्हणून मी तिथे थांबतो. आता त्या मुलाला माहिती असतं आत्ता हा थांबलेलं आहे, पण हा औरंगजेब आहे, कप्ती आहे, हा आपल्याला आत्ता नाही मारणार पण आपल्याला नंतर जाऊन मारेल. मग तू काय करणार, आता आपल्या इथून निघावं लागणार. आता जायचं कुठे, कमवायचं तर एक राजा संपला, दुसरा कोणतरी राजा शोधलं पाहिजे. पण असा राजा यावेळेला शोधला पाहिजे ज्याच्यामध्ये काहीतरी गुण आहे, आणि त्या गुणांच्या याच्यावरती आपण त्याच्या खोटी गाठी आहे तर खरोखरची जी आहे स्थिती करू शकतो. असा राजा शोधाच्या राजामध्ये तो शोधत राहतो. मग असा राजा त्याला कुठे मिळतो, हा जो राजा आहे त्याला भारत देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये, कोकणामध्ये रायगड किल्ल्यावरती मिळतो. आणि त्या राजाचं नाव काय माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराज. ह्या महाराजांना शोधत तो कुठे येतो, रायगडावरती येतो. रायगडावरती कोण गेले, हातवरती करा जरा. ठीक आहे, एवढे लोक गेले. रायगडावरती एक रायरेश्वराचं मंदिर आहे माहिती आहे. ते या रायरेश्वराच्या मंदिराच्या इथे जाऊन कसं जात असतो, त्याला असं समजतं की शिवाजी महाराज जे आहेत ते दररोज रायरेश्वराच्या मंदिराच्या इथे येतात. मग तिथे जाऊन बसतो. 1 दिवस जातात, 2 दिवस जातात, 3 दिवस जातात. मग एक वेळा काय होतं की तिकडून एक साधू, एक पुरुष असतात, पूर्ण पांढरं वस्त्र घातलेले असं, पूर्ण धोती वगैरे गुंडाळलेले एक माणसं असतात अशी काही अशी. तर ते येत असतात रायरेश्वराच्या मंदिराच्या इथे. ते जातात, पाय पडून बाहेर येतात. त्या मुलाला म्हणतात अरे मुंडे इथे बसलेले आहे. त्याला विचारतात अरे उठ इथे, तुम्ही बघतोय 4-5 दिवसापासून इथे येतोय, तू इथे का बसलेले आहेस रे. बोलते तुमचे जे राजे आहेत ना छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्यावरती मी काही कविता बनवलेल्या आहेत, त्या मला फक्त त्यांना ऐकवून सांगायचे. ते फक्त मला तुम्ही सांगा की कशी भेटू शकतात. तर ते जे साधू असतात ते म्हणतात ते खूपच मोठे राजे, तुला अशी तसे भेटणार नाही, तू काय जे बनवलेलं असेल ते बाबा मला ऐकवून दाखव. मग मी विचार करेन, ते मला आवडलं, मी खास आहे त्यांच्या, जर मला आवडलं तर मी काय करेन त्यांच्याकडे तुमची एक देश बाबा आहे ना असं ते मला ऐकून घ्या. तो मुलगा म्हणतो हो नाही करत तो मुलगा आपल्या जे हे असतं त्याला सुरू करतो. आणि त्याचे शब्द जे असतात, गीत असतं, ते असं असतं इंद्रजबी जंबपर गाढ वसु अंबर रावण संतंबर रघुकुल राजे पौनमाही राम भवनमाही बाम तेज माझे म्हणत शेर शिवराजे शेर शिवराजे. तर असे शब्द जे असतात ते त्या मुलाचे असतात. तो एकदा बोलतो, दुसऱ्यांदा बोलतो, तिसऱ्यांदा बोलतो. पण त्या जो साधू असतो त्याने तब्बल 16 वेळा त्याला म्हणायला सांगितलं. आता काय करणार, नंतर तो साधू जो असतो हसायला लागतो. तो मुलाला येतो राग. तो मुलगा बोलतो एकतर मी एवढ्या वेळा बोलून दाखवली तेव्हा हसतोयस तू. त्याला खूपच राग येतो. तो आता त्याला ढकलून जाणारच असतो. तेव्हा ते साधू बोलतो थांब बाबा जरा क्षमा करा आम्हाला, एक काम कर तू उद्याचा दरबार जो भरणार त्या दरबारामध्ये येईल. तो मुलगा ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी दरबारात जातो आणि बघतो तर काय ते साधू जे पहिल्या दिवशी भेटले असतात दुसऱ्या तिसरं कोणी नसून ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज असतात. त्या मुलाला इतका आनंद होतो, त्याला रडायला येतं. शिवाजी महाराज आपल्या गादीवरून उठतात, त्याला आलिंगन देतात आणि त्याला ते कविभूषण म्हणून ती पदवी देतात. त्या मुलाचं नाव काय माहिती आहे, त्या मुलाचं कविभूषण तिवारी. उत्तर प्रदेशामध्ये एक आपल्याला माहिती आहे भुज माहिती आहे, भुजधाम माहिती आहे, कृष्णाचं आपण ऐकतो. त्या भुजधामामधून आलेला हा मुलगा असतो. आता तुम्ही विचार करू शकता की शिवाजी महाराजांचं जे अस्तित्व ते केवढं पसरलेलं होतं. आपण बघतो की शिवाजी महाराज आमच्या महाराष्ट्राचे, आमच्या इकडचे मराठी लोकांचे, तर असं करणं ठीक आहे का. तर तुम्ही बघितला जर त्या तिकडचा जो मुलगा आहे त्याला जर वाटू शकतो बाबा शिवाजी महाराज आपले आहेत आणि त्याच्यावरती काहीतरी कविता बनवली पाहिजे, तर असंच का काहीतरी त्यांच्याबद्दलही केले असेल ना. मग त्यांच्याबद्दल करणारे मग आपलेच फक्त शिवाजी महाराज नाही. एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाला आपण फक्त महाराष्ट्रापुरतं महाराज ठेवणे बरोबर नाही. तर ते शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचे नाही आहे, फक्त कोकणाचे नाही आहे, फक्त भारताचे नाही आहे. शिवाजी महाराजांचं जे असतं ते पूर्ण जगासाठी. आणि मग ह्या ज्या कविता आहेत त्या शिवाजी महाराजांवरती बनवल्या अशा 350पेक्षा जास्त कविता ब्रुजभाषेमध्ये बनवली. आता ही ब्रुजभाषा म्हणजे काय, तुम्हाला हिंदी माहिती आहे, ठीक आहे, संस्कृत माहिती आहे. आता या हिंदी आणि संस्कृत या दोघांची ताळमेळ घातलेली भाषा म्हणजे ब्रुजभाषा. आणि त्यापैकी काही छंद मी हिंदवीला बोलून दाखवायला इथे आमंत्रित करतो. त्या नावावरनं या हिचं नाव आहे हिंदवी. एकदा जोरदार टाळ्या ह्या मावळ्यांसाठी ज्यांनी आपल्याला सगळी प्रात्यक्षिकं दाखवली. कविभूषण ज्यांचा त्यांनी उल्लेख केला, 1000 मैलाहून कानपूर जिल्ह्यातली स्तंपूर जिल्ह्याला गावातला तो, आणि त्याला जी शिवराय कीर्ती सापडली आणि ऐकायला
नदीनं जमत काय वरण केरळत है अरे पहिला खायला पहिला खलक मे गेला गेला गजन किढायला पहिला सैल उसळत है तारा सुतरनी धरी थारा मे लगत मी थारा पर पार पर वारा यो हलत है थारा पर पार पर वारा यो हलत है. ही कविता जेव्हा शिवाजी महाराज एखाद्या सैन्यावर जेव्हा आक्रमण करायला जायचे तेव्हा त्यांचं वर्णन ह्या कवितेत कविभूषणांनी केलेलं आहे. दिले न लगेच ऐके शिव सर्जा आणि संकळ लुटली यो सुरती शहर पंकट करिये डंक पंकट करिये डंक करिये संकट करिये सोच सोच छकीत चलिया विमोच खल चल तत्त दैमन रट्ट दिसो रट्ट दिल्ली सद्दत दिसी दिसी रतत रतत दिल्ली. ही कविता शिवाजी महाराजांवर सुरत नदीच्या वेळेस कविभूषणांनी केलेली आहे. किबिले के ढोर बात सा साजा बाको काही दखियो मन मक्के आगी लाई है बड़ो भाई दारा बाको बकरी के महरी दियो मेरू नहीं माको जो सगो बाई लाई है खाई के कसमते मुरादी को मनाई लियो रीता उसाता ती किन्नी तई ठगाई है भूषणस कभी कहाय सुनो नवरंग जेबा ऐते काम की है तेनु पाच सही पाई है ऐते काम की है तेनु पाच सही पाई है. ही कविता कविभूषणांनी औरंगजेबाच्या जेव्हा दरबारात होता तेव्हा ही कविता त्यांनी म्हणलेली आणि तेव्हा त्यांनी औरंगजेबाची अशा प्रकारे निंदा केली. धन्यवाद. त्या नावावरनं या हिचं नाव आहे हिंदवी. एकदा जोरदार टाळ्या ह्या मावळ्यांसाठी ज्यांनी आपल्याला सगळे प्रात्यक्षिक दाखवली. कविभूषण संपलेले आहेत. तिकडे काउंटर सुरू झालेले आहे. आपल्या रसग्रंथ कौतुक करत होतात. अगोदर आपल्या ज्या सगळ्या स्त्रिया इथं आपल्यासमोर छान छान नृत्य करून गेल्या, आदर्श स्त्रियांबद्दल सांगून गेल्या आणि आपण हे सगळं शांतचित्ताने ऐकत उभेरा इटर्निया मराठी मंडळ आपल्या वतीनं मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. गणेशजी पाटील आहेत, चव्हाण आहेत, माझे शालेय मित्र हो. बिपिन नाईक हा माझा वर्गमित्र आहे. मी त्याच्याबरोबर पेन शेअर केलेलं आहे. आम्ही एका शाळेत शिकलेलो आहे, शिवाजी विद्यालय, आणि योगायोगाने त्याची माझी अशा अर्थाने आम्ही भेट झाली. मला खूप बरं वाटलं आपल्या सोसायटीत येऊन आणि आपल्यासमोर माझं निवेदन पाहताना किंवा करताना. धन्यवाद. मंगेश सर, तुमचं पण भरपूर कौतुक, कारण तुम्ही फक्त निवेदन केलं नाही पण सगळ्यांना एंगेज ठेवलं. आणि हेच एक आमच्या रिक्वायरमेंट होती की प्रोग्राम तर असणारच पण त्याच्याबरोबर तुमचा कसा, जसं मिठाने सांगितलं जेवण केलेलं असतं पण जेवणातलं मीठ तुम्ही होतं ते तुम्ही आलात. थँक्यू. आमच्या वतीने एक छोटीशी